संपूर्ण राज्यभरात सध्या उष्णतेची लाट बघायला मिळते। पाणी टंचाईची समस्या गंभीर बनलेली आहे। धरणांमधले पाणी साठे अक्षरशः आटायला सुरुवात झाली आहे। नाशिकच्या पेठ तालुक्यातल्या आदिवासी वाड्या वस्त्यांवर पाणी समस्या बिकट बनली आहे। तिरडे गावातल्या विहिरींनी अक्षरशः तळ गाठलाय। तरीही घोडभर पाण्यासाठी डोक्यावर हंड्याचे थर लावत भर उन्हात पायपीट करत या महिला विहिरीवर पोहोचतात। पाणी भरण्यासाठी हंड्यांचे नंबर लावावे लागतात आणि गेल्या अनेक वर्षांपासून हे चित्र कायम आहे। याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रांजल कुलकर्णी यांनी। मे महिन्याला नुकतीच सुरुवाती झाली आहे, मात्र नाशिकच्या ग्रामीण भागात खास करून आदिवासी पाड्यांवरती पाण्याचं संकट यंदा किती भीषण आहेत ही दाखवण्यासाठी ही दृश्य खरं तर पुरेशी आहेत। मी पेठ तालुक्यातील तिरडे या गावी सध्या आहेत। आपण बघितलं तर सकाळीच इथे पाण्याचा टँकर जो आहे तो येऊन पोहोचला होता। त्यानंतर या विहिरीमध्ये पाणीही टाकण्यात आलं आणि आता आपण बघितलं तर अक्षरशः असे हंडे जे आहेत ते नंबरला लावण्यात आलेले आहेत। विहिरीतून पाणी हे काढलं जात आहे। संपूर्ण या गावातील सर्व महिला ज्या आहेत त्या इथे पाणी भरण्यासाठी आलेल्या आहेत। खाली आपण बघितलं तर विहिरीची पाणी जे आहे ते खरं तर खोलवर आहेत आणि तुरीच्या साह्याने अशा प्रकारे पाणी जे आहे ते काढलं जात आहे। हे पाणी जरी आपण बघितलं तर गढूळ असं हे पाणी जे आहे ते देखील इथे नजरेस पडते। छोटी मुलं देखील आहेत जे खरं तर आपल्या आईंना मदत देखील करतायत। अनेक वयोवृद्ध महिला देखील आहेत। काही महिला त्यांची आपण बोलूयात। मावशी, काय एकूण परिस्थिती पाण्याची? आमच्या गावात ना म्हणजे पाणी होतं ना, पाणी आमच्या गावात नाही, दरवर्षी डोक्यावरच न्यावं लागतं। आणि ही जल मिशन योजना आली ना, हे फक्त कागदीत दाखवलेलं आहे, ते पाणी आलंच नाही। आमच्या गावात विहीर आहे ना, जल मिशन योजना, त्याच्या विहिरीला भरपूर पाणी आहे, पण मग गावापर्यंत पोहोचेल नाही। कधीपासून येतं पाणी? किती वर्ष झाली? आता किती वर्ष झाले पाणी भरून भरून म्हाताऱ्या झालं, म्हाताऱ्या कोकऱ्या डोकऱ्या झाल्या आमच्या, पण पाणी आमच्या गावाला पोहोचेल नाही। आणि तो ना सांगला आमच्या तुमच्या दारापासून नळ कुठं आहे आम्हाला दावा काढल्या, एवढं खराब पाणी आहे विहिरीमध्ये। मग एवढे पोरा बारीक बारीक इथे येऊन अख्खा दिवस विहिरीवर उन्हात आणत डबा टाकून काढायचा, एक एक डबा पाणी खडूळ पाणी काल काढला चिकोलते आहे। आपण जर इकडे बघितलं तर हे बघा, अशा प्रकारे या हंड्यांचे असे नंबर हे लावले जातात रोज। खरं तर जे महिला सांगतायत त्यानुसार इथे टँकर हे कधीच पोहोचलेलं नव्हतं। अनेक वर्षांपासून हीच परिस्थिती होती। आज सकाळी त्या टँकर आलेत आणि अशा प्रकारे पाणी जे आहे ते काढलं जात आहे। दरम्यान एकंदरीतच खरं तर फक्त याच गावी नाही तर अनेक ठिकाणी म्हणजे जिल्ह्यामध्येच अनेक गावं असतील, पाड्या असतील, इथे टँकर नाही करता गावकऱ्यांची तहान जी आहेत ती भागवली जाते आणि ही दृश्य जे आहेत ती खरं तर नजरेस पडतात। कॅमेरामॅन किपारसह प्रांजल कुलकर्णी, NDTV मराठी, पेठ। हे दृश्यच पुरेशी बोलकी आहेत हे दाखवण्यासाठी की पाणी टंचाईची समस्या किती गंभीर बनत चाललेली आहे। धरणांमधले एकीकडे पाणीसाठे आटायला सुरुवात झालेलीच आहे। विहिरी सुद्धा आता विहिरींनी तळ गाठायला सुरुवात केलेली आहे। अगदी घोटभर पाण्यासाठी मोठी पायपीट करावी लागते, उन्हातान्हात वणवण करावी लागते।